व्हेरी गुड. खाजगी कंपनीची पहिली सवलत आपण पाहिली, की खाजगी कंपनीमध्ये किमान 2च सदस्य एकत्र येऊन कंपनीची स्थापना किंवा निर्मिती करू शकतात आणि दुसरी सवलत होती, की भांडवलाची उभारणी करत असताना खाजगी कंपनीला माहितीपत्रक प्रसिद्ध करण्याची किंवा माहितीपत्रक छापण्याची अजिबात आवश्यकता नसते. तिसरी सवलत आहे खाजगी कंपनीसाठीची जनसंख्या किंवा कोरम. हा कोरम कशासाठी? सभेला उपस्थित राहण्यासाठी. अ, सभेमध्ये उपस्थित राहण्यासाठी आवश्यक असलेली सभासदांची मिनिमम संख्या, कमीत कमी संख्या, त्याला सभेचा कोरम, मीटिंग कोरम असं म्हटलं जातं. जर नियमावलीत मोठ्या संख्येच्या घनसंख्येची अट नसेल तर कोरम हा 2 सभासदांना वैयक्तिकरित्या सभेसाठी उपस्थित राहण्याचा असेल. जर तुमच्या नियमावलीमध्ये म्हणजे खाजगी कंपनीच्या नियमावलीमध्ये कमीत कमी कोरम इतका असला पाहिजे असं जर नमूद केलं नसेल, तसं कुठेही नोट केलेलं नसेल, तर खाजगी कंपनीच्या सभेसाठी कमीत कमी कोरम म्हणजे उपस्थित सभासदांची संख्या ही फक्त 2 असू शकते. कारण मुळातच फक्त 2 सदस्यांनी या खाजगी कंपनीची जर सुरुवात झाली असेल, स्थापना झाली असेल, तर इथे सुद्धा सदस्यांना 2च सदस्यांना सभेसाठी उपस्थित राहणं आवश्यक असेल. त्यानंतर चौथी सवलत किंवा सुविधा जी आहे ती संचालकांची संख्या. किमान संचालक जसं किमान सभासद 2 असतात, तसं किमान संचालकांची संख्या सुद्धा 2च असते. बघा, किमान सभासद हे 2 आहेत आणि किमान संचालकांची संख्या जर जास्त असती, तर सभासदांमधूनच संचालकांची नियुक्ती केली जाते. 2 मधून 3 संचालकांची नियुक्ती करता येणार नाही आणि म्हणून जेव्हा 2 सभासद हे किमान पातळीवर आवश्यक असतात, तेव्हा 2 संचालक देखील किमान पातळीवर कंपनीमध्ये असणं अपेक्षित असतं. त्यानंतर वैधानिक अहवाल, त्याला कायदेशीर अहवाल, त्याला आपण नियामक अहवाल असंही म्हणतो. खाजगी कंपनीला आपल्या सभेविषयीचा कायदेशीर अहवाल कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे, रजिस्ट्रारकडे दाखल करण्याची किंवा सादर करण्याची आवश्यकता नाही. मुळातच अलीकडे आता कोणत्याच कंपनीने नियामक सभा घ्यायची नाही, असं कंपनी कायद्याने सांगितलं आहे. 2013च्या कंपनी कायद्यामध्ये असं नमूद केलेलं आहे, की अ, पूर्वी कंपनीची स्थापना झाल्यानंतर 1956च्या कंपनी कायद्यानुसार कंपनीच्या स्थापनेनंतर 6 महिन्यांच्या आत नियामक सभा घेणं अपेक्षित होतं. ते कायद्याने बंधनकारक होतं. परंतु आता ही अट सुद्धा काढून टाकलेली आहे. असं असताना सुद्धा खाजगी कंपन्यांना मात्र अशी नियामक सभा घेण्याची कोणतीही अट त्या ठिकाणी नव्हती आणि नियामक सभेचा किंवा वैधानिक सभेचा अहवाल नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करण्याची देखील अट नव्हती. नंतर 6वी सवलत आहे व्यवसायाची सुरुवात. कंपनी कायद्यातील कलम 11 नुसार खाजगी कंपनी आपल्या नोंदणीनंतर म्हणजे स्थापनेनंतर ताबडतोब आपला व्यवसाय सुरू करू शकते. खाजगी कंपनीला व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारे व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवण्याची आवश्यकता नसते. हे लक्षात घ्या. म्हणजे कंपनीच्या स्थापनेतील 4 अवस्थांपैकी फक्त 2 अवस्था पूर्ण केल्यात, फक्त 2च अवस्थांची पूर्तता केली, तर निश्चितपणे खाजगी कंपनीला आपला व्यवसाय सुरू करता येतो. फक्त त्यासाठी कंपनी व्यवसाय सुरू झाल्याची घोषणा खाजगी कंपनीने करणं अपेक्षित आहे. त्यानंतर भाग भांडवल. खाजगी कंपन्या आपणास योग्य वाटेल त्याप्रमाणे आणि विशिष्ट अशा मतदानाच्या हक्कांसह अशा प्रकारच्या भांडवलाची वाटप करू शकतात. बघा, खाजगी कंपन्या ह्या खाजगीरित्या जिथे एकाच बाजूने व्यवस्थापनाचा हक्क राहील, व्यवस्थापनामध्ये सहभागी होता येईल किंवा कंपनीच्या सभेमध्ये अ, बहुमत मिळेल, अशा पद्धतीने भाग वाटप करण्याचा अधिकार राखून ठेवलेला आहे किंवा ती सवलत त्या खाजगी कंपनीला मिळते. म्हणजे खाजगी कंपनीमध्ये संचालक मंडळ किंवा जे सभासद असतील, ते फक्त आपल्या आप्तेष्टांना, हितसंबंध असणाऱ्या व्यक्तींनाच भागांचं वाटप करतात आणि त्यातून काय होतं? मतदानाचा हक्क प्राप्त होतो आणि मतदान कशासाठी? तर भागधारकांना किंवा सभासदांना, संचालकांना आपल्या मर्जीप्रमाणे, आपल्या मनाप्रमाणे विशिष्ट निर्णय घेता येतो. विशिष्ट निर्णय घडवून आणायचा असेल, तर मतदानाचा हक्क राखून ठेवण्यासाठी ही बाब निश्चितपणे उपयुक्त ठरते. नंतर पुढची सवलत आहे, भांडवल वाढविणे सोपे किंवा शक्य आहे. बघा,
पूर्वी खाजगी कंपनीमध्ये किमान 2 आणि कमाल 50 सभासदांची आवश्यकता होती. परंतु नवीन कंपनी अधिनियम 2013 ने खाजगी कंपनीमध्ये कमाल सभासदांची संख्या 200 पर्यंत वाढवली आणि सभासदांची संख्या वाढल्यामुळे काय झालंय, खाजगी कंपनीला भांडवल उभारणीमध्ये मदत झालेली आहे. जिथे 50 सभासद भांडवल एकत्र आणत होते, तिथे आता 200 सभासद भांडवल एकत्र आणू शकतात. 50 सभासद त्यांनी जे भांडवल आणलेलं असतं, ते 200 सभासदांनी आणलेल्या भांडवलापेक्षा निश्चितपणे कमी असतं. आणि त्यामुळे काय होतंय, खाजगी कंपनीची भांडवल उभारण्याची क्षमता जी आहे, ती वाढलेली आहे. पुढची सुविधा जी आहे, व्यवस्थापन मोबदला किंवा वेतन. बघा, कंपनीमध्ये ज्या व्यवस्थापकीय व्यक्ती असतात, खाजगी कंपनीमध्ये बघा, संचालकांच्या वतीने किंवा सभासदांच्या वतीने व्यवस्थापकांची नियुक्ती केलेली असते. व्यवस्था संचालकांची नियुक्ती केलेली असते. कार्यकारी संचालकांची नियुक्ती केलेली असते. अशा व्यक्तींकडे कंपनीचं व्यवस्थापन सोपवलेलं असतं. संचालक मंडळाची कधी-कधी नियुक्ती केलेली असते. अशा लोकांना त्यांच्या नियुक्ती संदर्भात ते जे व्यवस्थापन करतात, त्या संदर्भात मोबदला देण्याची आवश्यकता असते. जास्तीत जास्त व्यवस्थापकीय मोबदला देण्याविषयीचा नियम सार्वजनिक कंपनीची सहाय्यक कंपनी नसलेल्या खाजगी कंपनीला लागू नाही. बघा, व्यवस्थापकीय मोबदला देण्याविषयीचा नियम सार्वजनिक कंपनीची सहाय्यक कंपनी नसलेल्या खाजगी कंपनीला व्यवस्थापन मोबदला द्यावा लागत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी खाजगी कंपनीचा सार्वजनिक कंपनीशी कुठेही संबंध येत नाही. म्हणजे जी खाजगी कंपनी सार्वजनिक कंपनीची सहाय्यक कंपनी असते, तिथे मात्र व्यवस्थापकीय मोबदला द्यावा लागणार आहे. परंतु जी खाजगी कंपनी सार्वजनिक कंपनीची सहाय्यक कंपनी देखील नाही. ती 100% आणि पूर्णपणे स्वतंत्र आहे आणि ती खाजगी कंपनी आहे. अशा खाजगी कंपनीला त्यांच्या व्यवस्थापकांना कोणत्याही प्रकारचा व्यवस्थापकीय मोबदला देण्याची अट नाही. म्हणजे ज्या खाजगी कंपनीचा सार्वजनिक कंपनीशी तूर्तास तीळमात्र संबंध नाही, काहीही संबंध नाही, अशा खाजगी कंपनीने व्यवस्थापकीय मोबदला देण्याचं बंधन नाही. म्हणजे खाजगी कंपनी व्यवस्थापकीय मोबदला अ, देणार नाही, जेव्हा त्या कंपनीचा सार्वजनिक कंपनीशी संबंध येत नाही. मात्र खाजगी कंपनी ही सार्वजनिक कंपनीची सहाय्यक कंपनी असेल, तर खाजगी कंपनीवर कोणत्या कंपनीचं नियंत्रण असतं? सार्वजनिक कंपनीचं नियंत्रण असतं. आणि मग अशा वेळेला खाजगी कंपनीने सार्वजनिक कंपनीला किंवा व्यवस्थापकांना व्यवस्थापकीय मोबदला देण्याची आवश्यकता असते. जर एखादी खाजगी कंपनी सार्वजनिक कंपनीची सहाय्यक कंपनी असेल, अशा वेळेला त्या व्यवस्थापकांना मोबदला द्यावा लागतो सार्वजनिक कंपनीच्या. अशा वेळेला त्या मोबदल्याचं प्रमाण किती असावं लागतं? तर असा व्यवस्थापकीय मोबदला हा निव्वळ नफ्याच्या 11% इतकाच असला पाहिजे. 11% पेक्षा तो अजिबात जास्त असता कामा नये. कंपनी कायद्यातील कलम 197 पोट कलम 1 आणि कलम 198 नुसार खाजगी कंपनीने आपल्या निव्वळ नफ्याच्या फक्त 11% पर्यंतच व्यवस्थापकीय मोबदला देणं अपेक्षित आहे. त्यापेक्षा जास्त नाही. जर एक व्यवस्थापक असेल तर 5% मोबदला, 2 व्यवस्थापक असतील तर 10% मोबदला आणि 3 व्यवस्थापक असतील तर कोणत्याही परिस्थितीमध्ये 11% पेक्षा जास्त मोबदला असणार नाही. याची काळजी त्या ठिकाणी घ्यावी लागते. तुम्ही म्हटलं ज्याप्रमाणे मी म्हटलंय, की 1 व्यवस्थापक असेल तर 5%, 2 असतील तर 10 आणि 3 व्यवस्थापक असतील तर किती टक्के मोबदला द्यावा लागणार होता? 15%. परंतु कंपनी कायद्यातील कलम 197 आणि 198 मध्ये सांगितल्याप्रमाणे कोणत्याही कंपनीने व्यवस्थापकीय मोबदला हा निव्वळ नफ्याच्या 11% पेक्षा जास्त देता कामा नये. मग 3 व्यवस्थापक असतील त्यांना 11% द्यायचा आहे मोबदला, तर तिघाही व्यवस्थापकांना 11% डिव्हायडेड बाय 3 11% हे 3 व्यवस्थापकांना सारख्याच प्रमाणात वाटून द्यावे लागतील. 3 पेक्षा जास्त व्यवस्थापक असतील, तर त्या 4 व्यवस्थापकांना, 5 व्यवस्थापकांना 11% 11% जो नफा आहे तो वाटून देणं अपेक्षित आहे. प्रत्येक व्यवस्थापकाला त्या ठिकाणी स्वतंत्र नफा देता येणार नाही. ओंकारने प्रश्न विचारला, सहाय्यक कंपनीमध्ये म्हणजे सोबत काम करणारी कंपनी का? क्वेशन विचारलाय. खूप छान प्रश्न आहे. ओंकार, मी यापूर्वी तुम्हाला कंपन्यांचे प्रकार स्वतंत्रपणे शिकवलेले आहेत. त्यामध्ये प्रमुख कंपनी आणि
दुय्यम कंपनी, ह्या 2 कंपन्यांचे प्रकार मी तुम्हाला शिकवलेले आहेत. प्रमुख कंपनी म्हणजे काय? की ज्या कंपनीचं दुसऱ्या कंपनीवर नियंत्रण असतं, ती प्रमुख कंपनी आणि ज्या दुसऱ्या कंपनीवर प्रमुख कंपनीचं नियंत्रण असतं, ती दुसरी कंपनी सहाय्यक कंपनी असते. सहाय्यक कंपनी आणि प्रमुख कंपनी ह्या एकमेकांशी परस्पर संबंधी असतात. प्रमुख कंपनीने सहाय्यक कंपनीवर किंवा भांडवलाच्या हिश्श्यामध्ये किंवा व्यवस्थापनामध्ये 50% पेक्षा जास्त हिस्सा राखून ठेवलेला असतो आणि त्यामुळे प्रमुख कंपनी ही दुय्यम कंपनीचं व्यवस्थापन करते. व्यवस्थापनावर प्रमुख कंपनीचे अधिकार असतात. सहाय्यक कंपनी म्हणजे प्रमुख कंपनीपेक्षा कमी अ, आर्थिक क्षमता असलेली कंपनी. 2 कंपन्यांचं एकत्रीकरण होत असताना किंवा 2 कंपन्या एकमेकांशी निगडीत काम करत असताना एक कंपनी ही आर्थिकदृष्ट्या प्रबळ असते. या मोठ्या कंपनीने जी कंपनी आर्थिकदृष्ट्या प्रबळ आहे, त्या कंपनीने दुसऱ्या कंपनीचे 50% पेक्षा जास्त भाग खरेदी केलेले असतात आणि त्यामुळे दुसऱ्या कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये प्रमुख कंपनीला व्यवस्थापनाचा अधिकार प्राप्त होतो. ज्या कंपनीला व्यवस्थापनाचा अधिकार प्राप्त होतो, ती प्रमुख कंपनी झाली आणि ज्या कंपनीचं व्यवस्थापन केलं जातं, ती प्रमुख कंपनीची दुय्यम कंपनी झाली. मी जे सांगितले त्याचा अर्थ समजतोय ओंकार? दुय्यम कंपनी म्हणजे काय? की ज्या कंपनीवर प्रमुख कंपनीचं नियंत्रण असतं. येतंय लक्षात? अजूनही समजलं नसेल तर मी पुन्हा एकदा क्लिअर करतो. ओंकार? ओके, ठीक आहे. होप सो. समजलेलं असेल. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय फक्त. दुय्यम कंपनी किंवा सहाय्यक कंपनी म्हणजे काय? की ज्या कंपनीवर प्रमुख कंपनीचं नियंत्रण असतं, अशी कंपनी सहाय्यक कंपनी आणि ज्या दुय्यम कंपनीवर एका मोठ्या कंपनीचं नियंत्रण असतं, ती प्रमुख कंपनी. ठीक. आणि ती प्रमुख कंपनी आणि दुय्यम कंपनी असं का म्हटलंय? तर प्रमुख कंपनीने दुय्यम कंपनीच्या भागभांडवलामध्ये 50% पेक्षा जास्त हिस्सा व्यापलेला असतो. म्हणून एक कंपनी प्रमुख कंपनी झाली आणि दुसरी कंपनी दुय्यम कंपनी झाली. बघा, व्यवस्थापकीय मोबदला जी खाजगी कंपनी स्वतंत्र असते, की जिचा सार्वजनिक कंपनीशी कोणताही संबंध नाही, अशा कंपनीने व्यवस्थापकीय मोबदला देण्याची अट नाही. म्हणजे खाजगी कंपनीला या ठिकाणी व्यवस्थापकीय मोबदला देण्यापासून सूट मिळालेली आहे. ओके. ओके. इट्स ओके. त्यानंतर सर्वसाधारण सभा. ज्या प्रमाणात कंपनीने आपल्या नियमावलीत स्वतःच्या सभेच्या संदर्भात तरतुदी केलेल्या आहेत, त्या सोडल्या तर सर्वसाधारण सभा आयोजित करण्याच्या कलम 101 ते 107 च्या तरतुदी एखाद्या कंपनीला, एखाद्या खाजगी कंपनीला लागू होत नाहीत. बघा, खाजगी कंपनीने जर आपल्या कंपनीमध्ये सभा किती सभा आयोजित करायच्या आहेत, याविषयीचं बंधन घालून घेतलं नियमावलीत. नियमावलीमध्ये त्या गोष्टीचा समावेश केला, की कंपनी वर्षातून 4, 5, 7 अशा काही सभा घेणार आहे. असं जर लिहून ठेवलं नाही, तर कलम 101 ते 107 मधील ज्या तरतुदी आहेत, त्या खाजगी कंपनीला लागू होत नाही. पण खाजगी कंपनीने जर आपल्या नियमावलीत तसं नोंद करून ठेवलं, की कंपनी इतक्या सभा घेणार आहेत वर्षभरामध्ये, तर अशा वेळेला मात्र ती खाजगी कंपनीवर बंधनकारक ठरतं. म्हणून खाजगी कंपनी काय करते, आपल्या नियमावलीमध्ये सर्व सॉरी इथे सर्वसाधारण सभा म्हटलेलं आहे. सर्वसाधारण सभा. सर्वसाधारण सभेमध्ये आपल्या नियमावलीमध्ये जर तरतूद करून ठेवली नाही, तर त्या खाजगी कंपनीवर सर्वसाधारण सभेसंदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत, कंपनी कायद्यातील कलम 101 आणि 107 मधील त्या तरतुदी लागू होत नाहीत. तर इथे बघा, दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हटले तर काय? खाजगी कंपनी 21 दिवसांपेक्षा कमी दिवसांची नोटीस देऊन सर्वसाधारण सभा घेऊ शकते. म्हणजे 21 तसं जर पाहिलं तर सभासदांना सभेची नोटीस 21 दिवस अगोदर मिळणं अपेक्षित आहे. परंतु खाजगी कंपनीला मात्र नियमावलीमध्ये तसं लिहून ठेवलेलं नसेल, सार्वजनिक सभेच्या संदर्भात, तर खाजगी कंपनी 21 दिवसांपेक्षा कमी दिवसांची नोटीस देऊन सुद्धा सर्वसाधारण सभा आयोजित करू शकते. आणि सभेसंदर्भात ज्या काही बाबी आहेत, कायदेशीर बाबी, त्या ठरवण्याचा अधिकार सुद्धा खाजगी कंपनीला प्राप्त होतो. उदाहरणार्थ सभापती निवडणं. म्हणजे संचालक मंडळाचा अध्यक्षच सभेचा अध्यक्ष राहील असं काही नाही. तर त्या सभेचा सभापती निवडण्याचा अधिकार सुद्धा खाजगी कंपनीला असतो. त्या संदर्भात सभेमध्ये जर मतदान करायचं ठरलं तर प्रतिनिधींच्या मार्फत मतदान करणे
या बाबतीत खाजगी कंपनी निर्णय घेऊ शकते. मतदानाची पद्धती कोणती असावी याविषयीचा निर्णय खाजगी कंपनी ठरवू शकते. तर अशा प्रकारच्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या खाजगी कंपनीच्या अधीन असतात. खाजगी कंपनीच्या ताब्यात असतात किंवा हातात असतात किंवा त्याविषयीचा निर्णय फक्त खाजगी कंपनी घेऊ शकते. याचा अर्थ काय आहे, की सर्वसाधारण सभेच्या संदर्भात देखील कंपनी कायद्याने खाजगी कंपन्यांना सवलती किंवा सूट जास्त प्रमाणात दिलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला खाजगी कंपन्यांना मिळणाऱ्या सवलती किंवा सूट ज्या आहेत त्या पाहता येतात. पुन्हा एकदा फक्त रिपीट करू. सदस्य संख्या कमी असते 2 पर्यंत. त्यानंतर माहिती पत्रक प्रसिद्ध करण्याची गरज नाही. त्यानंतर जनसंख्या ही किमान 2 असणं अपेक्षित आहे. जर गणसंख्येची तरतूद नियमावलीत करून ठेवली नाही तर. नंतर संचालकांची संख्या देखील 2च असते किंवा असू शकते. वैधानिक अहवाल म्हणजे कायदेशीर अहवाल कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर व्यवसायाची सुरुवात ही फक्त पहिल्या 2 अवस्था ज्या आहेत कंपनीच्या स्थापनेतील, त्या पूर्ण झाल्यानंतर व्यवसायाची सुरुवात करता येते. म्हणजे प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था. त्यानंतर भाग भांडवल हे अ, भाग भांडवल हे विशिष्ट लोकांकडूनच गोळा करता येतं. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी किंवा राखून ठेवण्यासाठी विशिष्ट लोकांनाच भागांची विक्री करून भाग भांडवल गोळा करता येतं खाजगी कंपनीला. त्यानंतर भाग भांडवल वाढवणे. पूर्वी 50 ऐवजी आता कमाल संख्या खाजगी कंपनीची सभासद संख्या ही 200 केली आहे. त्यामुळे 50च्या तुलनेत 200 सभासदांना जास्त भांडवल जमा करता येतं. फक्त खाजगी कंपनी असेल, की जिचा सार्वजनिक कंपनीशी कुठलाही संबंध नाही. म्हणजे सार्वजनिक कंपनीची ती सहाय्यक कंपनी नाहीये. तर अशा कंपनीला कोणत्याही प्रकारचा व्यवस्थापकीय मोबदला द्यावा लागत नाही आणि सर्वसाधारण सभा घेण्यासंदर्भातले सर्व अधिकार जर कंपनीच्या नियमावलीमध्ये खाजगी कंपनीने नमूद केलेले नसतील, तर 21 दिवसांपेक्षा कमी दिवसांच्या कालावधीसाठी नोटीस देऊन सभेचा अध्यक्ष, मतदान करण्यासंदर्भातली प्रक्रिया आणि प्रतिनिधी कोण असतील मतदान करण्यासाठीची याविषयीचा निर्णय घेण्याचा अधिकार देखील खाजगी कंपनीला असतो. आता पुढे त्या संदर्भात आणखी काही माहिती दिलेली आहे. काय? खाजगी कंपन्या 2 प्रकारांमध्ये वर्गीकृत केल्या जाऊ शकतात त्या पुढीलप्रमाणे. पहिला प्रकार आहे आश्रित किंवा अवलंबित कंपन्या. त्याला डिपेंडंट कंपनीज असं म्हटलं जातं आणि दुसरा प्रकार आहे स्वतंत्र कंपन्या, की ज्या इंडिपेंडंट कंपन्या आहेत असं आपण म्हणतो. आपण वरती पाहिलं आता, की सार्वजनिक कंपनीची सहाय्यक कंपनी, की जिला आपण अवलंबित कंपनी किंवा आश्रित कंपनी म्हणतो. आणि जी खाजगी कंपनी सार्वजनिक कंपनीची सहाय्यक कंपनी नाही, ती स्वतंत्र कंपनी आहे. इंडिपेंडंट आहे. त्याला स्वतंत्र कंपनी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी ज्या सार्वजनिक कंपनीची एखादी सहाय्यक कंपनी असते, अशा सहाय्यक कंपनीला अवलंबित किंवा आश्रित कंपनी असं म्हणतात. मी तुम्हाला अगोदरच एक्सप्लेन केले. काय? की खाजगी कंपनीवर सार्वजनिक कंपनीचं नियंत्रण आहे. म्हणजे एखाद्या मोठ्या सार्वजनिक कंपनीची खाजगी कंपनी ही सहाय्यक कंपनी आहे. अशा वेळेला त्या खाजगी कंपनीला आश्रित किंवा अवलंबित कंपनी असं म्हणायचंय आणि ज्या खाजगी कंपनीवर सहाय्यक अ, सार्वजनिक कंपनीचं कोणतंही नियंत्रण नसतं. खाजगी कंपनी ही स्वतंत्र असते म्हणून त्या खाजगी कंपनीला स्वतंत्र कंपनी असं आपण म्हटलेलं आहे. तर पुढे आपण पाहतोय, की काही खाजगी कंपन्यांना काही अतिरिक्त विशेषाधिकार दिलेले आहेत. ते आपल्याला आता या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. तर स्वतंत्र खाजगी कंपनीच्या विशेषाधिकारांचे वर्गीकरण पुढील प्रकार. इथे बघा स्वतंत्र खाजगी कंपनी आणि आश्रित किंवा अवलंबित सहाय्यक कंपनी. त्यापैकी एक प्रकार आपण पाहिला, की जो प्रकार आश्रित किंवा अवलंबित आहे, की जो सार्वजनिक कंपनीवर डिपेंड करतो. म्हणजे खाजगी कंपनीचं नियंत्रण हे सार्वजनिक कंपनीकडे जातं. अशा कंपनीला जास्त विशेषाधिकार प्राप्त होत नाहीयेत. परंतु जी कंपनी, खाजगी कंपनी ही स्वतंत्र कंपनी असते, की जिचा सार्वजनिक कंपनीशी कुठलाही संबंध नाही. अशा खाजगी कंपनीला स्वतंत्र कंपनी असं म्हटलं जातं आणि अशा कंपनीला मात्र विशेषाधिकार प्राप्त होतात. ते विशेषाधिकार कोणते आहेत? तर 2 प्रकारांमध्ये त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. एक आहे संचालकांविषयीचे विशेषाधिकार आणि दुसरा प्रकार आहे भागांविषयीचे विशेषाधिकार. आपण त्यातला पहिला प्रकार जो पाहू, स्वतंत्र कंपनीसाठी जे विशेषाधिकार आहेत ते संचालकांविषयीचे विशेषाधिकार आहेत. तर संचालकांबद्दलचे कोणते विशेषाधिकार आहेत? तर संचालकांची नियुक्ती आणि सेवानिवृत्तीबाबत कोणत्याही तरतुदी या ठिकाणी खाजगी कंपनीला लागू केलेल्या नाहीयेत. बघा, संचालकाची नियुक्ती ही किती काळासाठी केली जाऊ शकते
आणि रोटेशन नुसार सेवानिवृत्ती त्याला आळीपाळीने निवृत्ती म्हणतात. आळीपाळीने निवृत्ती. बघा, तुमच्या आता लक्षात आलं असेल इथे. हा पर्यायी शब्द आहे. हे मी का लिहिले फक्त तुमच्या लक्षात यावं म्हणून. हे लक्षात घ्या. मी आळीपाळीने निवृत्ती असं का लिहिलंय ते तुमच्या लक्षात येणं अपेक्षित आहे म्हणून लिहिलेलं आहे. आळीपाळीने निवृत्ती म्हणजे काय रे, जेव्हा जास्त संचालक किंवा व्यवस्थापक असतात. आता संचालक मंडळात जर जास्त संचालक असतील, तर जास्त संचालकांना एकाच वेळेला जास्त काळासाठी त्या संचालक मंडळावर राहत नाही, तर काही संचालकांना टप्प्याटप्प्याने, आळीपाळीने एक संचालक निवृत्त झाला, की मग पुढच्या वेळेला दुसरा संचालक निवृत्त होईल, पुढच्या वेळेला तिसरा संचालक निवृत्त होईल. मुळात खाजगी कंपनीमध्ये कमी संचालक असतात. त्यामुळे त्यांना त्यांची नियुक्ती ही विशिष्ट काळासाठीच केली जावी किंवा त्यांना आळीपाळीनेच निवृत्त व्हावं लागेल असं कुठलंही बंधन राहत नाही, कायदेशीर बंधन राहत नाही. कंपनी कायद्यातील कलम 152 नुसार संचालकांनी आळीपाळीने निवृत्त होणे किंवा त्यांची नियुक्ती विशिष्ट कालावधीसाठी करणे याविषयीचं कुठलंही कायदेशीर बंधन राहत नाही. त्यांना तो विशेष अधिकार प्राप्त होतो. ते कितीही काळासाठी नियुक्त होतात खाजगी कंपनीचे संचालक आणि ते कितीही काळापर्यंत पदावर राहू शकतात. ठीक आहे. दुसरा विशेष अधिकार आहे. नियमावलीनुसार ठरवून दिलेल्या संचालकांच्या संख्येपेक्षा जास्त संचालकांची नेमणूक करण्यासाठी सरकारच्या परवानगीची गरज नाही. बघा, जर खाजगी कंपनीच्या नियमावलीमध्ये कंपनीचे संचालक त्यांची संख्या ठरवून दिलेली असेल, तर त्या संचालक संख्येपेक्षा जर जास्त संचालक खाजगी कंपनीमध्ये नियुक्त करायचे असतील, तर अशा वेळेला खाजगी कंपनीने केंद्र सरकारची त्यासाठी परवानगी घेण्याची अजिबात गरज नाही. म्हणजे नियमावलीतील संचालक संख्येपेक्षा खाजगी कंपनी केव्हाही सरकारच्या परवानगीशिवाय संचालकांची संख्या वाढवू शकते. पोकळे ऋषी. ओके. तर संचालक संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकारची परवानगी किंवा केंद्र सरकारची परवानगी खाजगी कंपनीला घ्यावी लागत नाही. केव्हा? जेव्हा नियमावलीमध्ये ते ठरवून दिलेलं असतं, की इतके संचालक असावेत. तरी देखील ती खाजगी कंपनी संचालकांच्या संख्येमध्ये वाढ करू शकते. तिसरा विशेष अधिकार आहे. एखाद्या संचालकाने किती खाजगी कंपन्यांचे व्यवस्थापन करावे असे कायदेशीर बंधन नाही. म्हणजे सार्वजनिक कंपनीमध्ये जसं बंधन आहे, की एक संचालक हा 20 कंपन्यांचं संचालक पद धारण करू शकतो. तसं खाजगी कंपनीमध्ये कोणतंच कायदेशीर बंधन नाही. एक संचालक कितीही खाजगी कंपन्यांचं संचालक पद धारण करू शकतो. हा विशेष अधिकार खाजगी कंपनीच्या संचालकांना त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि अशा व्यवस्थापकीय संचालकांचा कार्यकाल हा 5 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी सुद्धा असू शकतो. सार्वजनिक कंपनीमध्ये संचालकाचा कार्यकाल हा फक्त 5 वर्षे असतो. खाजगी कंपनीमध्ये मात्र कितीही कंपन्यांचं संचालक पद घोषित होतं खाजगी कंपनीच्या संचालकांना आणि कितीही काळापर्यंत त्यांना त्या पदावर राहता येतं. चौथा विशेष अधिकार आहे. संचालकांच्या बैठकीत संचालक चर्चेत भाग घेऊ शकतो आणि त्याला वैयक्तिकरित्या एखाद्या करारात रस असला तरी त्याच्या करारावर होणाऱ्या चर्चेत सुद्धा तो मत देऊ शकतो. बघा, हितसंबंध मी तुम्हाला यापूर्वी हा शब्दप्रयोग सांगितलेला आहे. ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत कंपनीमध्ये, सार्वजनिक कंपनीमध्ये, अशा लोकांना कंपनीच्या करारामध्ये किंवा व्यवहारामध्ये सहभाग नोंदवता येत नाही. पण खाजगी कंपनीचे संचालक असतील, त्यांचे हितसंबंध कंपनीमध्ये गुंतलेले असतील म्हणजे त्यांना त्या खाजगी कंपनीच्या करारांपासून किंवा व्यवहारांपासून आर्थिक लाभ मिळत असेल, तरी देखील ते त्या सभेच्या चर्चेत किंवा त्या मतदान प्रक्रियेमध्ये स्वतःचं मत देऊ शकतात, भाग घेऊ शकतात. हा विशेष अधिकार खाजगी कंपनीच्या संचालकांना दिलेला आहे.
त्यानंतर 5वा विशेषाधिकार जो आहे, संचालकांना द्यावयाच्या कर्जावर कोणतेही बंधन नाही. कंपनी कायद्यातील कलम 295 अनुसार काय, की संचालकांना खाजगी कंपनीने संचालकांना किती प्रमाणात कर्ज द्यावं या संदर्भात कोणतंही कायदेशीर बंधन घातलेलं नाही. नंतर 6वा विशेष अधिकार आहे, की व्यवस्थापकीय मानधन किंवा मोबदल्या संदर्भात निर्बंध लागू होत नाही बघा. जसं म्हटलंय की व्यवस्थापकीय मानधन एक स्वतंत्र कंपनी जी आहे, त्या स्वतंत्र कंपनीने व्यवस्थापकीय मोबदला दिलाच पाहिजे असं काही बंधन नाही. पण जी खाजगी कंपनी सार्वजनिक कंपनीची सहाय्यक कंपनी असते, त्या खाजगी कंपनीच्या व्यवस्थापकांना 11% पर्यंत एकूण नफ्याच्या मानधन किंवा मोबदला देणं अपेक्षित आहे. परंतु इथे खाजगी कंपनीला मात्र कोणतंच मानधन किंवा मोबदला देण्याचा निर्बंध नाही किंवा तो नियम स्वतंत्र खाजगी कंपनीला लागू होत नाही. हा विशेष अधिकार आहे खाजगी कंपनीच्या संचालकांचा. त्यानंतर ठीक आहे 11% पर्यंत एकूण नफ्याच्या जे मानधन असणं अपेक्षित आहे. परंतु खाजगी कंपनीमध्ये ते जास्त प्रमाणात सुद्धा असू शकतं. पुढचा विशेष अधिकार आहे कंपनीच्या संचालकांच्या नियुक्तीसाठी अतिरिक्त नियुक्तीसाठी अपात्रतेचे अपात्रतेचे नियम करू शकले. हे वाक्य थोडंसं अर्धवट आहे. बघा, कंपनी संचालकांच्या नियुक्तीसाठी खाजगी कंपनी अपात्रतेचे नियम करू शकते. कलम 164 अनुसार. हे संचालकांद्वारे आपला कार्यालयीन हुद्दा सोडून देण्यासाठी अतिरिक्त नाही, हे वाक्य थोडंसं अर्धवट आहे. इथे त्या संदर्भात असं म्हणता येईल, की खाजगी कंपनी योग्य आणि पात्रताधारक संचालकांना आपल्या संचालक मंडळामध्ये घेऊ शकते. तिथे त्याने फक्त पात्रता सिद्ध करण्याची आवश्यकता असते. कलम 167 कंपनी कायद्यातील 167 अनुसार खाजगी कंपनी योग्य व्यक्तींना आपल्या संचालक मंडळावर संचालक म्हणून निवडून देऊ शकते किंवा त्याची निवड संचालक म्हणून करू शकते. 8वा विशेष अधिकार आहे कंपनीचे सर्व संचालक एकाच ठरावाद्वारे नियुक्त केले जाऊ शकतात. प्रत्येक संचालकाच्या निवडीसाठी स्वतंत्र ठराव निवडून पास करण्याची आवश्यकता नाही. कंपनी कायद्यातील कलम 162 अनुसार काय, की खाजगी कंपनीमध्ये जेवढे संचालक नियुक्त करायचे आहेत किंवा निवडायचे आहेत, त्या सर्व संचालकांची नियुक्ती फक्त एकाच ठरावाद्वारे केली जाऊ शकते. सार्वजनिक कंपनीमध्ये मात्र प्रत्येक संचालकाच्या निवडीसाठी स्वतंत्र ठराव संमत करावा लागतो. त्यानंतर 9वा विशेष अधिकार आहे संचालकांचा. संचालक मंडळाच्या कंपनी व्यवसायातील संपूर्ण किंवा काही भाग विक्री किंवा त्यांची विल्हेवाट लावण्याचा अधिकारावर संचालकांवर कोणतेही कायदेशीर बंधन येत नाही. म्हणजे काय, संचालकांना भाग विक्री संदर्भात किंवा भागांच्या विक्रीपासून जमा झालेलं भांडवल जे आहे त्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावायची आहे, ते भांडवलाचा खर्च कशा प्रकारे करायचा आहे, याबद्दलचं कोणतंही कायदेशीर बंधन स्वतंत्र खाजगी कंपनीच्या संचालकांवर नसतं. म्हणजे ते अपेक्षेप्रमाणे भाग विक्री करू शकतात आणि भाग विक्रीतून जमा झालेल्या भांडवलाचा विनियोग किंवा वापर ते आपल्या पद्धतीने करू शकतात. त्या भांडवलाच्या वापरावर कोणत्याही प्रकारचं कायदेशीर बंधन संचालकांवर नसतं. त्यानंतर भागांविषयीचे अधिकार. भागांविषयीचे अधिकार काय आहेत, की स्वतंत्र खाजगी कंपनी विविध प्रकारच्या भागांचे वाटप करू शकते. त्याचप्रमाणे एकाच वर्गातल्या भागांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भागासाठी वेगवेगळे मतदानाचे अधिकार सुद्धा देऊ शकते. अशा प्रकारे या कंपनीस अप्रमाणशीर मतदानाचे हक्क असणारे स्थगित भाग जारी करण्याचा सुद्धा अधिकार असतो, विशेष अधिकार असतो. म्हणजे अप्रमाणशीर मतदानाचा अधिकार म्हणजे एका व्यक्तीने 2 भाग खरेदी केलेत आणि त्या व्यक्तीने किती मतदान करावं, किती मतं द्यावीत, तर तिथे त्या व्यक्तीला 5 मतं देण्याचा सुद्धा अधिकार प्राप्त होऊ शकतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भागांची विक्री खाजगी कंपनी करू शकते आणि अप्रमाणशीर मतदानाचा अधिकार सुद्धा खाजगी कंपनी देऊ शकते. आणि दुसरा विशेष अधिकार आहे, अशी कंपनी भाग खरेदीसाठी आर्थिक मदत उपलब्ध करू शकते. बघा,
कंपनी कायद्यातील कलम 72 पोट कलम 2 अनुसार खाजगी कंपनी भाग खरेदीसाठी आर्थिक मदत उपलब्ध करू शकते. म्हणजे भाग खरेदी संदर्भात कोणत्या प्रकारचे भाग खरेदी करायचे आहे त्या संदर्भात निधी उपलब्ध करून देण्याचं काम खाजगी कंपनीमार्फत केलं जाऊ शकतं. अशा प्रकारचे विशेष अधिकार खाजगी कंपन्यांना प्राप्त झालेले असतात. आता यानंतरचं या प्रकरणातलं शेवटचे 2 टायटल जे बाकी आहेत ते टायटल आहेत. पहिलं टायटल आहे खाजगी कंपनीचे सार्वजनिक कंपनीत रूपांतर आणि दुसरं टायटल आहे सार्वजनिक कंपनीचे खाजगी कंपनीत रूपांतर. आता ह्या रूपांतरणाच्या ज्या प्रक्रिया आहेत ना त्या कायदेशीर प्रक्रिया आहेत. या प्रक्रिया कायदेशीर प्रक्रिया असल्यामुळे त्या प्रक्रियेचा पूर्णपणे अवलंब करणं अपेक्षित आहे. या संपूर्ण प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. तरच एका कंपनीचं दुसऱ्या कंपनीमध्ये रूपांतर होतं. राजेश, बाळा कशासाठी तुम्ही तुमचे इथे फोटो डिस्प्ले करता रे? हॅलो, राजेश कोण आहे? राजेश बेटा, राजेश तू ऐकतोयस ना? राजेश रिमूव्ह करू का मी तुला? राजेश सूर्यवंशी, राजेश सूर्यवंशी बेटा मी यस सर. अरे बेटा ते स्क्रीन नको ठेवतोय तशी. आपल्याला हे ऑनलाईन डिस्प्ले करायचं असतं, युट्यूबला अपलोड करायचे असतात व्हिडिओज. येते बेटा लक्षात? हो सर. हो ठीक आहे. खाजगी कंपनीचे अजून डिस्प्ले होते बरं का बेटा तू. ठीक आहे. खाजगी कंपनीचे सार्वजनिक कंपनीत रूपांतर आणि सार्वजनिक कंपनीचे खाजगी कंपनीत रूपांतर ही कायदेशीर प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया फार किचकट असते, लांबलचक असते. या सगळ्या प्रक्रियेचा अवलंब त्या ठिकाणी केला तर निश्चितपणे खाजगी कंपनीचं सार्वजनिक कंपनीत रूपांतर होतं आणि सार्वजनिक कंपनीचं खाजगी कंपनी सुद्धा रूपांतर करता येतं. बघा बऱ्याचदा मूळ प्रश्न असा असतो की खाजगी कंपनीचं सार्वजनिक कंपनीत रूपांतर का करायचं? इथून सुरुवात होते खऱ्या प्रश्नाला. तर बऱ्याचदा काय होतं खाजगी कंपनी व्यवसाय करत असताना खाजगी कंपनीला भांडवलाची आवश्यकता भासते. कमी सभासद संख्या असते आणि त्यामुळे जास्त प्रमाणात भांडवलाची उपलब्धता करता येत नाही. आणि अशा वेळेला खाजगी कंपनीला आपली भांडवल क्षमता वाढवण्यासाठी आपल्या कंपनीचं रूपांतर सार्वजनिक कंपनीत करावं अशी इच्छा प्राप्त होते. म्हणजे खाजगी कंपनी सार्वजनिक कंपनीमध्ये कन्व्हर्ट करता येऊ शकते. कधी कधी कायदेशीर तरतुदींचा अवलंब केल्यामुळे म्हणजे कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 200 सभासद असावे लागतात खाजगी कंपनीमध्ये. पण खाजगी कंपनीमध्ये 201 सभासद वाढ झाले म्हणजे 200 पेक्षा जास्त सभासद आले तर अशा वेळेला आपोआप खाजगी कंपनीचं सार्वजनिक कंपनीत रूपांतर होऊ शकतं. म्हणजे कायदेशीर प्रक्रियांची पूर्तता केल्यामुळे सुद्धा खाजगी कंपनीचं सार्वजनिक कंपनीत रूपांतर होतं. म्हणजे आपोआप होणारे रूपांतर आणि कायदेशीर तरतुदींची पूर्तता केल्यामुळे होणारे रूपांतर आणि इच्छेप्रमाणे स्वेच्छेने केलेले रूपांतर. अशा 2 बाबी त्या ठिकाणी महत्त्वाच्या असतात. तर त्या ठिकाणी बघा कोणत्याही वर्गाची नोंदणीकृत कंपनी या कायद्याच्या तरतुदीनुसार कंपनीच्या घटनापत्रकात व नियमावलीत बदल करून वर्गाची कंपनी म्हणजे खाजगी प्रवर्गाची असेल म्हणून स्वतःच रूपांतरित करू शकते. कलम 18 पोट कलम 1 नुसार खाजगी कंपनी असेल किंवा सार्वजनिक कंपनी असेल ती आपल्या कंपनीचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या वर्गाच्या कंपनीमध्ये करू शकते. तर खाजगी कंपनी ही भांडवलाच्या क्षमतेसाठी भांडवलाची क्षमता वाढवण्यासाठी सार्वजनिक कंपनीत रूपांतर करू शकते. त्याचप्रमाणे खाजगी कंपनीचा व्यवसाय वाढवायचा आहे, विस्तृत स्वरूपात शाखांची निर्मिती करायची आहे. अशा वेळेला खाजगी कंपनीचं सार्वजनिक कंपनीत रूपांतर करणं अपेक्षित आहे. एकदा कंपनीच्या कायद्याप्रमाणे कंपनीच्या नोंदणीच्या तरतुदींचे पालन करून कंपनीची नोंदणी झाल्यावर कंपनीचे पूर्वीचे नोंदणीकरण रद्द होते आणि घटनापत्रक व नियमावली इत्यादी कागदपत्रांची नोंद घेतल्यानंतर प्रबंधक म्हणजे नोंदणी अधिकारी कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र कंपनीची पहिली नोंदणी जशी होते तशीच दुसरी नोंदणीचे सुद्धा
नोंद करून खाजगी कंपनीची सार्वजनिक कंपनीत रूपांतरित झालेली आहे, असं नोंदणी पत्रक किंवा प्रमाणपत्र म्हणूयात, कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्यामार्फत त्या संबंधित कंपनीला मिळतं. आणि जेव्हा खाजगी कंपनीचं सार्वजनिक कंपनीत रूपांतर करायचं आहे, अशा वेळेला खाजगी कंपनीने घेतलेली कर्जे किंवा ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्याला दायित्व म्हणतो आपण किंवा जे करार केलेले आहेत, त्या करारांवर कोणताही परिणाम त्या ठिकाणी होणार नाही. त्या करारांवर कोणताही परिणाम होणार नाही. ते करार अगदी जसे तसे राहतात, अबाधित राहतात. म्हणजे सार्वजनिक कंपनीमध्ये जरी खाजगी कंपनीचं रूपांतर झालं, तरी जबाबदाऱ्या किंवा उत्तरदायित्व किंवा जी कर्ज आहेत किंवा जे करार यापूर्वी केलेले आहेत, ते जसेच्या तसे अबाधित राहतात. आणि त्यामुळे काय होते, सार्वजनिक कंपनीमध्ये एकदा का खाजगी कंपनीचं रूपांतर झालं, तर त्या ठिकाणी ज्या लिमिटेशन्स होत्या किंवा ज्या मर्यादा होत्या, त्या मर्यादा त्या ठिकाणी कमी झालेल्या आहेत. ठीक आहे. आता जसं खाजगी कंपनीचं सार्वजनिक कंपनीत रूपांतर करता येतं, तसं सार्वजनिक कंपनीचं सुद्धा खाजगी कंपनीमध्ये रूपांतर करता येतं. बघा कशाप्रकारे आणि कशासाठी? जेव्हा मी म्हटलं, की खाजगी कंपनीचं सार्वजनिक कंपनीत रूपांतर करता येतं. म्हणजे कंपनी व्यवसाय वाढवायचा आहे, विस्तार करायचा आहे. अशा वेळेला सार्वजनिक कंपनीमध्ये खाजगी कंपनी रूपांतरित होऊ शकते. पण कधी-कधी सार्वजनिक कंपनीला असं वाटतं, की आपल्याला आता व्यवसायाचं प्रमाण कमी करायचं आहे. सभासद संख्या कमी करायची आहे. काही अधिकार राखून ठेवायचे आहेत. खाजगी कंपन्यांना मिळणारे विशेष अधिकार प्राप्त करून घ्यायचे आहेत किंवा ज्या सवलती आहेत, त्या सवलती प्राप्त करून घ्यायच्या आहेत. अशा वेळेला सार्वजनिक कंपनी सवलती मिळवण्यासाठी आपल्या कंपनीचं खाजगी कंपनीमध्ये रूपांतर करून घेऊ शकते. म्हणजे खाजगी कंपन्यांना मिळणाऱ्या सवलती किंवा विशेष अधिकार मिळवण्यासाठी सार्वजनिक कंपनी आपलं रूपांतर खाजगी कंपनीत करू शकते. इथे बघा, एका सार्वजनिक कंपनीचे रूपांतर खाजगी कंपनीमध्ये केले जाऊ शकते, परंतु त्यासाठी राष्ट्रीय कंपनी विधिनियम प्राधिकरण म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल NCLT ची परवानगी घेणं अपेक्षित आहे. कंपनी कायद्यातील कलम 14 पोट कलम 1 अनुसार कंपनी अधिनियम प्राधिकरणाची परवानगी सार्वजनिक कंपनीने आपलं रूपांतर खाजगी कंपनीमध्ये करण्यासाठी घ्यावी लागते. जेव्हा सार्वजनिक कंपनीला त्या भूमिकेतून व्यवसाय करण्याची इच्छा राहत नाही, म्हणजे सार्वजनिकरित्या व्यवसाय करण्याची इच्छा राहत नाही, तेव्हा खाजगी कंपनीमध्ये रूपांतर करण्याचा पर्याय सार्वजनिक कंपनी निवडू शकते. सध्याच्या समभागधारकांकडील सर्व थकबाकीदार शेअर्स परत विकत घेऊन म्हणजे काय, सार्वजनिक कंपनीतील जे भागधारक आहेत, त्या भागधारकांचे सर्व भाग सार्वजनिक कंपनी परत विकत घेते. भागांची खरेदी केल्यानंतर, पुनर्खरेदी केल्यानंतर कंपनीने ज्या स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणी केलेली आहे भागांची किंवा तेथील सूचीमध्ये कंपनीचे नाव सादर केलेले आहे किंवा दाखल केलेले आहे, त्या ठिकाणी ते नाव सार्वजनिक कंपनी कमी करून घेते. त्यानंतर ती खाजगी कंपनी खाजगी मर्यादित म्हणजे ज्या कंपनीने आपल्या भागांची परत पुनर्खरेदी केलेली आहे, भाग बाजारातून आपल्या भागांचे जे नाव होतं सूचीमध्ये नाव लिस्टमध्ये भागांच्या यादीमध्ये भागां कंपनीचं नाव समाविष्ट केलेलं होतं. ते नाव काढून घेतल्यानंतर त्या सार्वजनिक कंपनीला आपल्या कंपनीचं रूपांतर खाजगी मर्यादित कंपनीत करता येतं. कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या ट्रेंडमध्ये खाजगी कंपन्यांमध्ये रूपांतर करून घेणाऱ्या कंपन्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. अलीकडे नवीन कंपनी अधिनियम 2013 लागू झाल्यापासून अनेक सार्वजनिक कंपन्या आपलं रूपांतर खाजगी कंपन्यांमध्ये करून घेण्याचा प्रयत्न जास्त प्रमाणात करू लागलेले आहेत. म्हणजे काय, की खाजगी कंपन्यांचे जे विशेषाधिकार आहेत, खाजगी कंपन्यांना ज्या विशेष सूट किंवा सवलती मिळत आहेत, त्यांचा लाभ मिळवण्यासाठी सार्वजनिक कंपन्या आता आपलं रूपांतर खाजगी कंपन्यांमध्ये करण्याचा बऱ्याच अंशी प्रयत्न करताना दिसून येतात. ठीक आहे. या ठिकाणी आपला पहिला टॉपिक जो होता, खूप व्हास्ट सिलेबस आहे आपला ECLचा. मी BM थोडंसं मागे ठेवून ECL कडे का लक्ष पुरवतोय, केंद्रित करतोय? तर तुम्हाला या सगळ्या संकल्पना समजणं देखील अपेक्षित आहे आणि आपला सिलेबस सुद्धा कव्हर होणं अपेक्षित आहे. BMचा सिलेबस पूर्ण करणं तसं सोपं आहे ECLच्या तुलनेत आणि म्हणून मी ECL कडे जास्त लक्ष केंद्रित केलेलं तुमच्या लक्षात येईल.
अजूनही दुसरा टॉपिक जो आहे आपला ACLचा तोही तसा व्हास्ट आहे. म्हणजे जास्त आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला लेक्चरच्या अनुषंगाने ज्या PPT इथे शो केलेल्या आहेत, त्या सगळ्या YouTubeवर अपलोड होतील. बरोबर? तुम्ही अभ्यासासाठी फक्त तेवढाच पार्ट वापरला तरी चालणार आहे. यापेक्षा जास्त अभ्यास करण्याची गरज नाही. म्हणजे सिलेबस खूप असून देखील काही लिमिटेड सिलेबस तुमच्या समोर मी ठेवण्याचा प्रयत्न केलाय. तेवढाच सिलेबस तुम्ही वाचा, तेवढाच अभ्यास करा. तो सुद्धा जास्तच होणार आहे, तरी देखील कमी करण्याचा मी प्रयत्न केलाय. पहिलं प्रकरण आपलं ACLचं संपलंय. अजून 3 प्रकरणं बाकी आहेत. त्या 3 प्रकरणांमधली शेवटची जी 2 प्रकरणं आहेत, ती तशी तुलनेने छोटी आहेत. परंतु दुसरं प्रकरण अजूनही मोठं आहे. त्यामुळे आपल्याला ACL कडे जास्त कॉन्सन्ट्रेट करण्याची आवश्यकता आहे. मी पुन्हा एकदा आपलं काय करतोय, अटेंडन्स घेतोय. काही हुशार मुलांनी नंतर अटेंडन्स नोंदवले. ठीक आहे. ठीक. थांबूयात आपण या ठिकाणी आज. ओके. हां बेटा. हॅलो. ठीक आहे.